महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर मनसेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व एनसीएमसी कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या उपक्रमांतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला। तसेच ज्येष्ठ नागरिक माता भगिनींना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता यावा यासाठी एनसीएमसी कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व या शिबिरास माता भगिनी ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यावेळी सुभाष माने यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा मनसे कार्यकर्त्यांनी जपली असल्याचे सांगितले। तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे असे आवाहनही त्यांनी केले। या कार्यक्रमास मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे, वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, तालुका अध्यक्ष गणेश भोसले, गणेश माने, समर्थ चव्हाण, शशिकांत जाधव, नंदकुमार शेरकाने, महेश पवार, रमेश गोभरे, लखन इरकल यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टक्कर देऊन शिक्षण घेतलं आणि त्यांच्या आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने मार्ग काढला। म्हणजे शिक्षण हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आहे हे मला या ठिकाणी सांगून द्यायचं आहे। तर हे जे वह्या पुस्तक आहे हे विद्यादान आहे, हे अतिशय मौल्यवान आहे आणि त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा। आज वाढदिवसाच्या निमित्तच म्हणत नाही मी किंवा 12 महिने कधीही वह्या पुस्तकाची कोणाला शैक्षणिक साहित्याची गरज पडू दे राबवण्यात येत आहे। या कार्यक्रमाला सर्व माता भगिनी लाभ घेण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व माता भगिनींचा आभार व्यक्त करतो व विद्यार्थ्यांना पुढील भावी जीवनामध्ये शिक्षण घेत असताना एक चांगली मूलभूत सुविधा आणखी पुढे मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। सुभाष मानेचे मी खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो। हे हेरून शिक्षणासाठी त्यांनी मुलं काहीतरी घडावीत राजसाहेबांचा वाढदिवसाचे औचित्य साधून या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे। खरोखर त्यांचं कौतुकास्पद कार्य। शिक्षणामुळेच आज आपण अन्न फक्त न तयार होता काय योग्य काय अयोग्य आपण पाहायला त्याच्यात पात्रता तयार होते। त्यामुळे ह्यांनी जे काम केलेलं कार्य केलेलं आहे खरंच स्तुती करण्या इतपत चांगलं आहे आणि यापुढे देखील त्यांच्या हातून अशाच पद्धतीचे चांगले कामं घडत जावं। आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम त्यांच्या सोबत आहोत आणि पुन्हा एकदा त्यांना सर्वांना सुभाष मानेंना आम्ही शुभेच्छा देतो। या भविष्यात देखील त्यांनी चांगले कामे करावी। जय हिंद। आज कार्यक्रम आहे, माननीय राजसाहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण सोलापूरमध्ये विविध कार्यक्रम घेतले। आज लहान विद्यार्थी आहेत, इथं ताई काही आमच्या वयात म्हणजे माझ्या माता भगिनी आहेत। हा जो वाढदिवसाचा कार्यक्रम असतो हा आपण काय समाजाला देणं लागतो ह्या उद्देशानं आपण हा कार्यक्रम करत असतो। तसं तर झालं तर माननीय राजसाहेब हे महाराष्ट्राचे स्वाभिमान आहे। वाढदिवसाच्या कार्यक्रमापेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आत्तापर्यंत केलेले आंदोलनं, त्याचे विचार आणि पक्षाची भूमिका ही महाराष्ट्रात होत चाललेली जी आज राजकारणाचा चिखल झालेला आहे, त्यामुळे मला अशा पद्धतीने सुचवायचं असं वाटतं माता भगिनी आपण जरा लक्ष दिलं तर बरं होईल की राजसाहेब असा एकमेव मनुष्य महाराष्ट्रात आहे की त्याने कधीच कुठल्या आपल्या भूमिकेशी विचाराशी कधी प्रतारणा केली नाही। आज कुठल्याही पक्षाचा आमदार असो, नगरसेवक असो, आज ह्या पक्षात आहे तर उद्या त्या पक्षात आहे, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा एकच पक्ष आहे तो आपल्या भूमिकेची विचाराची कधीच प्रतारणा केली नाही आणि तो म्हणजे आमचे माननीय राजसाहेब जे आमचा स्वाभिमान आहे आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे।